महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या वहिनी आदरणीय विजयाताई आंबेडकर वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आदरणीय शेट्टी वहिनी देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे मित्र तथा मार्गदर्शक विलास ढोळ यांच्या वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित कमल वहिनी या वाकीगोलच्या आडोलीच्या ज्या विद्यमान सरपंच आहेत त्या देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत। बऱ्याच वेळा दीपकदा वाकीगोलमध्ये आज बरीच पुरुष मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरनं काही नेतृत्व करत असतात, काही महिलांना असेल किंवा या भागाला पुढे घेऊन जाण्यासाठी बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। पण मला वाटते पहिलाच असा कार्यक्रम असेल की ज्या मंचावर महिलांची लक्षणीय संख्या उपस्थित आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या कौतुकासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, याचा खरंच खूप आनंद आहे। कारण आजपर्यंत म्हणजे शेतात राबणारे हे हात आज कुठेतरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं रित होत आहेत, आनंदित होत आहेत आणि त्यांचा खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हा सन्मान आहे। या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, शेतीवर मनापासून प्रेम करणारा गावगाड्यातला माणूस आमदार साहेबांनी सातत्यानं ज्याचा उल्लेख कॉमन मॅन म्हणून माझ्या पुढे केला असा आमचा दीपक शेट्टी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं आज या रिंगणामध्ये आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कार्यातून या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यांची उमेदवारी या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीनं या येणाऱ्या निवडणुकीसाठी होईल आणि त्या अनुषंगानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतोय। तर कॉमन मॅन म्हणून ज्या ठिकाणी उल्लेख केला गेला त्या अर्थानं मी ज्यांना कॉमन मॅन त्या काही गोष्टी त्यांच्यातल्या शोधल्या। या ठिकाणी आल्यानंतर वाकीगोलचा मंडप उभारण्यापासून बाकीच्या काही जोडण्या घालण्यापर्यंत हा माणूस सातत्यानं ग्राउंडवर येऊन काम करत होता। कार्यक्रम सकाळी पाऊस चालू होता, कार्यक्रम होईल का न होईल याची शंका असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात त्याबद्दल या ठिकाणी मनापासून स्वागत आहे। वाकीगोलमधल्या महिला बचत गट असतील त्या सगळ्याच महिला बचत गटांच्या अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात असली चांगली प्रामाणिक माणसं या समाजासाठी ज्यांची गरज आहे अशी प्रामाणिक माणसं जी स्वतःच्या हितासाठी नाही समाजाच्या हितासाठी काहीतरी करू पाहतायत अशा लोकांना आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून दिलं पाहिजे। यासाठीच हा छोटासा एक महिलांसाठीचा खास कार्यक्रम ज्या माध्यमातून प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या मतदारसंघाचं फक्त नेतृत्व करत असताना एका मंडळाचा अध्यक्ष ते या राज्याचा कॅबिनेट मंत्री असा खडतर प्रवास या ठिकाणी संपन्न केला आणि त्यांचंच मार्गदर्शन घेऊन, त्यांचेच विचारधारा घेऊन या ठिकाणी दीपक शेट्टी साहेब या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषदच्या अनुषंगानं आपलं कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करत आहेत आणि याचा खरं तर प्रचंड अभिमान आहे। या महिलांनी प्रत्येक सगळ्या या वाकीगोलमधल्या असतील किंवा बाहेरल्या महिलांनी देखील असतील किंवा पुरुषांनी देखील असतील येणाऱ्या काळात अशा चांगल्या माणसाच्या बरोबर राहणं, चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या सोबत असणं ही येणाऱ्या काळाची गरज आहे। आलेल्या सर्वच महिलांचं आणि सर्वच महिला प्रतिनिधींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद।